स्टॉक मार्केटमध्ये जे नवीन येतात त्यांचं एकच स्वप्न असतं, एक अशी परफेक्ट स्ट्रॅटेजी मिळावी जी कधीच चुकणार नाही. तर आज आपण याच शोधाबद्दल बोलणार आहोत की ही शोधयात्रा नेमकी कुठे घेऊन जाते. यालाच म्हणतात होली ग्रेलचा शोध. म्हणजे एक अशी जादुई सिस्टीम जी प्रत्येक वेळी मार्केटचा अचूक अंदाज लावेल. अनेकांना वाटतं की कुठेतरी एक सिक्रेट इंडिकेटर आहे, एक खास अल्गोरिदम आहे, जो त्यांना मिळाला की सगळं सेट होईल, जो कधीच कधीच फेल होणार नाही. पण खरा प्रश्न हा आहे की अशी सिस्टीम खरंच अस्तित्वात आहे का? आणि या प्रश्नाचं उत्तर कदाचित अनेकांना आश्चर्यचकित करेल, कारण ट्रेडिंगचं जे वास्तव आहे ना, ते या शोधापेक्षा खूप खूप वेगळं आहे. चला तर मग बघूया की हा होली ग्रेलचा शोध बहुतेक वेळा अयशस्वी का ठरतो. ओके, तर सगळ्यात आधी एक गोष्ट अगदी स्पष्टपणे समजून घेऊया. ट्रेडिंगमध्ये होली ग्रेल स्ट्रॅटेजी असं काहीही नसतं. ही एक कल्पना आहे, एक मिथक आहे. बरं, मग कोणतीही स्ट्रॅटेजी परफेक्ट का असू शकत नाही? विचार करा. मार्केट काही एका जागी थांबलेलं नाहीये, ते सतत बदलतंय. कधी कुठली आर्थिक घडामोड होते, कधी जागतिक बातमी येते, मोठमोठ्या इन्स्टिट्यूशन्स कधी खरेदी करतात, कधी विक्री. आणि आपल्यासारख्या ट्रेडर्सचा मूड म्हणजे सेंटिमेंट सतत बदलत असतो. एवढ्या सगळ्या गोष्टी बदलत असताना 100% अचूक अशी एकच स्ट्रॅटेजी बनवणं शक्यच नाहीये. आणि बरेचसे ट्रेडर्स इंडिकेटर्सच्या मागे धावत असतात. पण इथे एक मोठी अडचण आहे. बहुतांश इंडिकेटर्स हे लॅगिंग असतात. आता लॅगिंग म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हे आरशात बघून गाडी चालवण्यासारखं आहे. म्हणजे ते तुम्हाला सांगतात की मागे काय घडून गेलं. ते भूतकाळातल्या किमतींवरून सिग्नल देतात. याचाच अर्थ किंमत ऑलरेडी वर किंवा खाली गेलेली असते आणि मग इंडिकेटर सांगतो की असं झालंय. भविष्य सांगायला याचा फारसा उपयोग होत नाही, नाही का? तर मग आता एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतोय. जर स्ट्रॅटेजी किंवा इंडिकेटर ही मूळ समस्या नाहीये, तर मग अडचण नेमकी कुठे आहे? चला, आता आपलं लक्ष त्या खऱ्या समस्येकडे वळवूया. बघूया, जर स्ट्रॅटेजी आणि इंडिकेटर्स ही समस्या नाही, तर मग सातत्याने प्रॉफिट मिळवण्याच्या रस्त्यातला तो खरा अडथळा आहे तरी काय? आणि याचं उत्तर आपल्या अपेक्षेपेक्षा खूप सोपं आहे. खरी समस्या बहुतेक वेळा आपल्या शिस्तीचा अभाव आणि खराब रिस्क मॅनेजमेंटमध्ये असते. हो, म्हणजे अडचण बाजारात किंवा आपल्या कॉम्प्युटर स्क्रीनवर नाहीये, तर ती आपल्या स्वतःच्या सवयींमध्ये दडलेली आहे. एक उदाहरण देतो म्हणजे लगेच कळेल. समजा एखाद्याकडे 80% अचूक असलेली स्ट्रॅटेजी आहे. 80%! तरीही जर शिस्त नसेल आणि रिस्क मॅनेजमेंट नसेल, तर तो तोट्यातच राहणार. विश्वास बसत नाहीये ना? पण हे खरं आहे. 80% अचूकतेनंतरही तोटा होऊ शकतो. आणि ह्या चुका तर आपल्यापैकी अनेकांनी कधी ना कधी नक्कीच केल्या असतील. बघा, आपल्या क्षमतेपेक्षा खूप मोठे ट्रेड घेणं, स्टॉप लॉस न लावणं, गरजेपेक्षा जास्त ट्रेडिंग करणं, ज्याला आपण ओव्हर ट्रेडिंग म्हणतो, भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःच बनवलेले नियम स्वतःच तोडणं. यापैकी एक जरी चूक झाली ना, तरी महिन्याभराची सगळी मेहनत पाण्यात जाऊ शकते. मग प्रोफेशनल ट्रेडर्स वेगळं काय करतात? ते कसा विचार करतात? आता आपण समस्येवरून समाधानाकडे येऊया. बघूया यशस्वी ट्रेडर्सची मानसिकता कशी असते आणि त्यांचं लक्ष नक्की कशावर असतं. ही स्लाइड बघा. इथे नवीन आणि प्रोफेशनल ट्रेडर्सच्या विचारांमधला फरक अगदी स्पष्ट दिसतोय. एका बाजूला नवीन ट्रेडर आहे जो सतत धावतोय. कशामागे? तर एखादा गुप्त इंडिकेटर, एखादा परफेक्ट सिग्नल किंवा बाजारातली सगळ्यात हॉट स्ट्रॅटेजी याच्या मागे. आणि दुसऱ्या बाजूला बघा, प्रोफेशनल ट्रेडर. तो शांत आहे. त्याचं लक्ष कुठे? रिस्क मॅनेजमेंट, शिस्त आणि सातत्य. किती मोठा फरक आहे बघा. चला, प्रोफेशनल ट्रेडर्सची कार्यपद्धती थोडी जवळून बघूया. पहिलं, ते एक सोपी आणि स्पष्ट ट्रेडिंग सिस्टीम वापरतात. दुसरं, ते रिस्क आणि पोझिशन सायझिंगमध्ये मास्टरी मिळवतात. तिसरं, ते भावनिक शिस्त पाळतात, म्हणजे भीती आणि लालसेवर नियंत्रण ठेवतात. आणि चौथं, ते अनेक ट्रेड्समध्ये अगदी सातत्याने आपल्या नियमांचं पालन करतात. तर मग आपण जिथून सुरुवात केली होती त्या होली ग्रेलचं काय? चला, ह्या संकल्पनेलाच एक नवीन आणि जास्त पॉवरफुल अर्थ देऊया. सातत्य मिळवण्याची खरी गुरुकिल्ली आहे तरी काय? तर आजच्या चर्चेचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे. खरा होली ग्रेल ही कोणतीही जादुई स्ट्रॅटेजी किंवा इंडिकेटर नाही. खरा होली ग्रेल म्हणजे काय? तर सोप्या स्ट्रॅटेजी, कमालीची शिस्त, पक्क रिस्क मॅनेजमेंट आणि सातत्य, ह्या सगळ्याचं मिश्रण. ही एक गोष्ट जर लक्षात ठेवली तर ट्रेडिंगकडे बघण्याचा अख्खा दृष्टिकोनच बदलून जाईल. आणि जाता जाता एक प्रश्न ज्यावर नक्की विचार करा. ट्रेडिंगमध्ये खरोखरच सातत्य निर्माण करण्यासाठी एका ट्रेडरने पहिलं पाऊल नेमकं कोणतं उचलायला हवं? जर तुम्ही तुमच्या आयुष्याबद्दल गंभीर असाल आणि ऑप्शन्स ट्रेडिंग शिकू इच्छित असाल,
तर आजच संपर्क करून संपूर्ण माहिती नक्की घ्या.